नमस्कार. आज आपण तुळजाभवानी देवीचा सन्मान कसा करायचा ते आपण पाहूया. तर कुलदेवतेला आपण वर्षातून एकदा जाणं गरजेचंच आहे. आपल्या सहकुटुंब सहपरिवारासहित आपण जायचं आहे कुलदेवतेला आणि तिथे आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी आपण प्रार्थना करायची आहे. आपली भवानी देवी निश्चितच आपलं रक्षण करते. तर तिला कोणकोणते अलंकार आपण अर्पण करावेत, तर त्याची यादी म्हणजे त्या वस्तू मी थोडक्यात सांगत आहे. हिरवी साडी, खण, हिरव्या बांगड्या, त्याचप्रमाणे मंगळसूत्र, जोडवे हे सोन्याचं नसलं तरी चालेल, आपण आपल्या ऐपतीप्रमाणे आपण ते द्यायचं आहे. त्याचप्रमाणे हळद, कुंकू, शेंदूर, गुलाल, ओटीचं सामान. ओटीच्या सामानात तुम्ही दक्षिणा, खण, नारळ, विडा हे तुम्ही देऊ शकता. त्याचप्रमाणे पंचखाद्य हे आपण द्यायचं आहे. म्हणजेच त्याच्यात खारीक येईल, खोबरं, किसमिस, हे सगळं येईल, खडीसाखर आणि होमपुडा न्यायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही पूर्णावरणाचा नैवेद्य न्यायचा आहे आणि 5 प्रकारची फळं न्यायची आहेत. अशा पद्धतीने तुम्ही आपल्या देवीला अशा पद्धतीने तुम्ही मानसन्मान करू शकता. जाताना आपण घरातून निघताना आपल्या घरात जे कुलदेवतेचे आपले टाक आहेत ते तुम्ही घेऊन जाणं तिथे गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मानसन्मान देवीचा करून पहा. धन्यवाद.